हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 1 जुलै 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग आजचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिलं आर्टिकल आपलं महत्त्वाचं कोणतं आहे ते बघूया. सो लेट स्टार्ट. हे जे पहिलं आर्टिकल आहे ना, ते आत्ताच चायनीज गव्हर्नमेंटमध्ये जी चायना कम्युनिस्ट पार्टी आहे तिला 100 वर्ष पूर्ण झालेले आपल्याला पाहाव्यास मिळालं. याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अशी काय आपल्यासाठी उपयोगाची नाही आहे, कारण चायनीज गव्हर्नमेंट कशा पद्धतीने कम्युनिस्ट पार्टीकडून चालू जातं गेल्या 100 वर्षापासून हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या चायनीज गव्हर्नमेंटमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा कशी स्थापना झाली आणि आत्तापर्यंत ती कशा पद्धतीनं टिकाऊ धोरण आहे हे सांगणारे हे आर्टिकल आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला बिटवीन द लाईन याच्यामधून काय काढायचं तर कम्युनिस्ट आयडियोलॉजी काय आहे आणि त्याच्यामध्ये मग मार्क्सचा काय रोल आहे, मग कम्युनिस्ट चळवळ काय आहे हे आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन खरं तर आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि कम्युनिस्टांचा आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन फॉर्म होत होती त्यावेळेस त्यांचा रोल त्याच्यामध्ये काय होता, कोण महत्त्वाचे लीडर त्याच्यामध्ये कार्य करत होते, याची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. या आर्टिकलमध्ये आपल्याला जर घ्यायचं असेल काय तर ते तशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवू शकतो. कम्युनिस्टवरती एखादा डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. कम्युनिस्ट आयडियोलॉजी काय आहे, कम्युनलिझम काय आहे, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. आणि हे जे छोटंसं आर्टिकल आहे ते कालच आपण बघितलं की 6.29 लाख म्हणजे 6.29 लाख करोड रुपये जे आहेत ते लोन म्हणून अलॉट केलेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडून, फायनान्स मिनिस्ट्रीकडून 6.29 लाख करोड रुपये. मग त्याच्यामध्ये प्रेफरन्स दिला आहे टुरिस्ट एजंट असतील किंवा टुरिस्ट एजन्सी असतील, टुरिस्ट गाईड असतील. त्यानंतर प्रेफरन्स दिला होता की लघु उद्योग असतील, स्मॉल एंटरप्राइजेस असतील, त्यांना लोन त्याच्यामध्ये देण्याची प्रावधान केली गेली होती. आणि त्याचबरोबर इथं काय सांगितलं की कोविडमुळं अफेक्ट झालेली जी जनता आहे, कोविडमुळं त्यांना घरातला प्रमुख व्यक्ती गमवावं लागलेला आहे, अशांसाठी सुद्धा फायनान्स मिनिस्टरने जवळजवळ 60,000 करोड रुपयाची तरतूद केली आहे त्यांना सुद्धा बेनिफिट मिळण्यासाठी. म्हणजेच इथे एकंदरीत फायनान्स जी सिस्टम आपली आहे किंवा आपलं सरकार जे आहे ते काय करण्याचा प्रयत्न करते की कोविडमुळं ज्या क्षेत्राला हानी पोचली आहे, ज्या क्षेत्राचं नुकसान झालं आहे त्याला कुठंतरी अशा प्रकारचं लोन, कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून त्या क्षेत्राला पुन्हा वरती आणण्याचा कुठंतरी प्रयत्न करत असलेलं पाहाव्यास मिळते. परंतु हे जर सक्सेसफुल नाही झालं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात महागाईला सामोरं जावं लागेल, मोठ्या प्रमाणात बेरोजगारीला सामोरं जावं लागेल आणि कुठंतरी आपल्या GDP मध्ये पुन्हा एकदा कमतरता आलेली आपल्याला पाहाव्यास मिळेल, इकॉनॉमिक ग्रोथ आपला कमी झालेला पाहाव्यास मिळाला, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकंदरीतच आत्ता जे 6.29 लाख करोड रुपयेचं जे लोन अलॉट केलं आहे ना, त्याच्यामध्ये जे प्रेफरन्स दिलं आहे, मग त्याच्यामध्ये प्रेफरन्स कोणकोणत्या गोष्टीला दिलं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कालच फ्रंट पेजला न्यूज होती, मग त्याची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला कालच दिली होती कालच्या लेक्चरमध्ये. त्याच बेसिक इन्फॉर्मेशनविषयी इथं बोलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याचबरोबर याचा निगेटिव्ह इफेक्टसुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग तो निगेटिव्ह इफेक्ट काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जर ही स्कीम सक्सेसफुल नाही ठरली तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. म्हणजेच काय तर कोविड-19मुळं अनेक लघु उद्योग असतील किंवा मोठे उद्योग असतील यांना मोठ्या प्रमाणात हानी पोचली आणि हे जर उद्योग बंद पडले तर त्याच्याशी रिलेटेड जे रोजगार निर्मिती करणारी, रोजगार मिळवणारी लोक आहेत ते ॲटोमॅटिक बेरोजगार होणार आहेत. म्हणजेच काय, बेरोजगारी वाढणार आहे. त्याचबरोबर हे क्षेत्र कोलॅप्स झाल्यामुळं काय होणार आहे तर इकॉनॉमिक ग्रोथ कमी होणार आहे आपोआपच, बरोबर आहे. त्याचबरोबर टुरिस्टला जास्त जे आपली टुरिस्ट एजन्सी आहे, जे टुरिस्ट डिपार्टमेंट आहे आपलं, जे टुरिस्ट विभाग आहे त्याला जास्त हानी पोचली. कारण का कोविड-19मुळं कोणत्याही ठिकाणी आता सर्वच जगाचा विचार केला तर टुरिस्ट एजन्सी जी आहे, टुरिस्ट क्षेत्र जे आहे ते कोलॅप्स झालेलं कुठंतरी आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण का तर कोविड-19मधल्या लॉकडाऊनसारख्या सिच्युएशनमुळे मग ते कुठंतरी आपल्याला रिएनर्जाईज करायचं आहे. आणि त्याच्यामुळंच खरं तर या पॅकेजमध्ये टुरिस्टला सुद्धा जास्त प्रेफरन्स दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्याशी रिलेटेड बिटवीन द लाईन आपल्याला काढायचं झालं, आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचं काढायचं झालं तर क्रेडिट गॅरंटी स्कीम कोणकोणत्या आहेत आपल्याला
आपल्या गव्हर्नमेंटनं आत्ताच अलॉट केलेलं त्या क्रेडिट गॅरंटी स्कीम आपल्याला बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर रोजगाराचा मुद्दा आला आहे म्हणजे मनरेगा स्कीम जास्त न्यूजमध्ये असते. मनरेगा काय आहे हे बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच जे फायनान्स मिनिस्टरनं फंड अलॉट केला आहे त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा काय रोल आहे हे सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते? एवढ्या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते आर्टिकल आहे सिनेमॅटोग्राफीबद्दल, म्हणजे आपले सिनेमा जो इंडियन सिनेमा आहे त्याच्याबद्दल सांगणारं हे आर्टिकल आहे. मग याच्यामध्ये विशेष करून काय झालं की 2021मध्ये आता पार्लमेंटमध्ये एक नवीन बिल आणलं आहे की त्या बिलामध्ये काय काय तरतुदी दिल्या आहेत त्याच्यावरून खरं तर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होण्यास सुरुवात झाली. ते बिल आहे सिनेमॅटोग्राफ बिल 2021, सिनेमॅटोग्राफी बिल 2021 आहे. मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होण्याचं कारण काय आहे तर पहिल्यांदा मी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ज्याला आपण CBFC असं म्हणतो. याच्या आत्तापर्यंत काय होत होतं तर आत्तापर्यंत हे होतं म्हणजे आत्ता पण होतं, आता फक्त हे बिल आहे, याचं ॲक्टमध्ये रूपांतर अजून व्हायचं आहे. हे बिल आहे म्हणजे हे लगेच लागू नाही होणार. ज्यावेळेस त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर होतं दोन्ही हाऊसमध्ये पास होणार, त्यानंतर त्याची जे काय प्रोसिजर आहे पूर्ण झाल्यानंतर ते ॲक्टमध्ये त्याचं रूपांतर होणार आणि मग ॲक्ट लागू होत असतो. ज्यावेळेस बिल स्वरूपात असतं, ड्राफ्ट स्वरूपात असतं ना त्यावेळेस ते अंडर ट्रायल असतं म्हणजेच संसदेमध्ये असतं, ते पास होण्याची गरज असते. मग आता हे बिल आहे, ॲक्ट नाही, त्यामुळे हे आत्तापर्यंत लागू नाही. ज्यावेळेस याचं ॲक्टमध्ये रूपांतर होईल त्यावेळेस लागू होईल. मग आता हे जे बिल आहे ना याच्या अगोदर काय होतं तर म्हणजे आत्तापर्यंत CBFC ही जी आहे ती सर्टिफिकेट प्रत्येक सिनेमा, आता तुम्ही जर एखादा सिनेमा निर्माण केला आहे तर तुम्हाला CBFCकडे जावं लागेल. पहिल्यांदा CBFC तो कंटेंट चेक करेल आणि तुम्हाला सर्टिफिकेट देईल. मग त्याच्यामध्ये ग्रेड A, B, C अशा प्रकारचं ग्रेड असतात. त्या ग्रेड CBFCकडून बहाल केल्या जातील आणि त्याच्यामध्ये जर काय कॉन्ट्रोवर्शियल सीन असतील किंवा त्यांना न पटणारे सीन असतील म्हणजे कायद्यानुसार तर ते कट करायला हे सांगतील आणि त्यानंतर मग त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल त्या सिनेमाला. आणि ते सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्ही तो सिनेमा प्रदर्शित करू शकत नाही. अशी प्रोसिजर आत्तापर्यंत होती. परंतु आत्ता काय झालं तर सिनेमॅटोग्राफ बिल संसदेमध्ये प्रपोज केलं आहे, ड्राफ्ट त्याचा. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे तर त्याच्या सेक्शन 6मध्ये सबसेक्शन 1 ॲड केला आहे. आणि त्या सबसेक्शन 1नुसार काय सांगितलं आहे की CBFCनं सर्टिफिकेट एखाद्या सिनेमाला दिलं तरीसुद्धा गव्हर्नमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये रिएक्झामिनेशन करू शकते. म्हणजे पुन्हा एकदा त्याच्यावरती सेन्सॉरशिप लागू करू शकते किंवा पुन्हा एकदा त्याचं रिएक्झामिनेशन करू शकते. म्हणजेच काय झालं इथं आता याच्या अगोदर CBFC फक्त ठरवत होतं की सिनेमामधले कोणते सीन ठेवायचे आणि कोणते सीन कट करायचे, म्हणजे सर्टिफिकेट द्यायचं की नाही द्यायचं हे CBFC ठरवत होतं. त्याला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असं म्हणतात. ते ठरवत होतं. परंतु आता काय झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा इंटरफिअरन्स त्याच्यामध्ये असणार, मध्यस्थी त्याच्यामध्ये असणार. मग हे कुठंतरी कॉन्ट्रोवर्शियल आहे. कारण का कॉन्ट्रोवर्शियल आहे तर पहिलं रिझन काय आहे, जर सेंटरमध्ये समजा आता BJP गव्हर्नमेंट आहे आणि BJP गव्हर्नमेंट असल्यामुळं एखादा सिनेमा जर त्या गव्हर्नमेंटचं क्रिटिसिझम करणारा असेल, जे कोणतं गव्हर्नमेंट BJP असू द्या, काँग्रेस असू द्या, कोणतंही असू द्या गव्हर्नमेंट सेंटरमध्ये, त्या गव्हर्नमेंटवरती जर क्रिटिसिझम करणारा सिनेमा असेल तर मग जे हे गव्हर्नमेंट आहे सेंटरमध्ये असणारं गव्हर्नमेंट आहे त्यांच्यावर क्रिटिसिझम केलं म्हणून या सिनेमावरती बॅनसुद्धा आणू शकतं, कारण त्यांना ती अथॉरिटी आता या सेक्शन अंतर्गत मिळत आहे. दुसरी गोष्ट काय आहे, एकदा सेन्सॉरशिप CBFC देते मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याचं एक्झामाइन करण्याचे म्हणजे याला लॉजिक काय आहे, याच्यामध्ये कुठंतरी क्लिअरिटी नसलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? म्हणजेच याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा इंटरफिअरन्स असणं त्याच्यामध्ये खूप घातक होऊ शकतं. कारण का तर गव्हर्नमेंटला सुटेबल असणाऱ्या गोष्टीच फक्त त्यानंतर पास होतील. सिनेमामध्ये जर गव्हर्नमेंट प्रो गोष्टी असतील तर त्या पास होतील. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलणाऱ्या गोष्टी असतील तर ऑब्व्हियस त्या कट करायला सांगतील किंवा त्या सिनेमावरती सर्टिफिकेट त्याचं कॅन्सल केलं जाईल, असं सुद्धा होऊ शकतं. त्याचबरोबर बऱ्याच सिनेमामध्ये समाजामधली एव्हिल्स दाखवल्या जातात, समाजामधल्या वाईट गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. मग जर सेंटरमध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंटला त्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचू द्यायच्या नसतील तर
ऑबियस आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करणारच आहे आणि ते सर्टिफिकेटसुद्धा कॅन्सल करू शकतं, तो सीनसुद्धा कट करायला लावू शकतं. म्हणजेच कुठंतरी जे सिनेमा क्रिएट करणारे लोक आहेत ना, त्यांच्या ॲबिलिटीवरती, त्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती मर्यादा आणण्याचं कार्य या बिलाच्या अंतर्गत केलं जाते, असं कुठंतरी या ॲक्टच्या अंतर्गत म्हणजे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि महत्त्वाचे जे अभिनेते खूप फेमस होते, कमल हसन यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यामुळं त्यांना एक प्रकारचा या क्षेत्रातला खूप अनुभव असल्यामुळं त्यांचा अनुभव कुठंतरी त्यांनी इथं शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. समजते, एवढंच या आर्टिकलमध्ये आहे. आता सोप्या भाषेत आणखी एकदा तुम्हाला हे आर्टिकल सांगतो. पहिलं काय होत होतं, आता हे आर्टिकल पहिल्यांदा कशाशी रिलेटेड आहे, सिनेमाशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. मग कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा कुठून निर्माण होतोय, तर पहिल्यांदा सर्टिफिकेट सिनेमाला देणं. आता सिनेमा सुरू झाला तुम्हाला एक UAEचं सर्टिफिकेट येत असते. ते सर्टिफिकेट जे देण्याचं कार्य आहे ना, ते आत्तापर्यंत कोण करते, CBFC करते. परंतु जर हे बिल पास झालं, सिनेमॅटोग्राफी बिल, आणि त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं, तर मग काय होणार आहे, तर मग त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा इंटरफेरन्स वाढणार आहे. म्हणजे आता फक्त CBFC सर्टिफिकेट देत होतं, परंतु आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा त्याच्यामध्ये इंटरफेरन्स वाढणार आहे. समजते तुम्हाला. मग आता CBFCनं जरी सर्टिफिकेट दिलं तरी सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यामध्ये रिएक्झामाइन करू शकतं, जर याचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं तर. ॲक्टमध्ये रूपांतर झाल्यानंतरचं बोलतोय, आता फक्त CBFC सर्टिफिकेट देते. जर या बिलाचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं तर त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट रिएक्झामाइन करू शकते. मग त्याच्या साईड इफेक्ट काय होऊ शकतात म्हणून सांगितलंय, तर त्याचे साईड इफेक्ट हे होऊ शकतात. जर एखादा सिनेमा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलत असेल तर ऑब्वियस सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला विरोध करणार. दुसरी गोष्ट, समाजातील वाईट गोष्टी किंवा त्या सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरमध्ये असताना, एखादी पार्टी पॉवरमध्ये असताना त्या पार्टी विरोधात त्याच्यामध्ये बोललं जाते, त्यांच्याच वाईट गोष्टीसुद्धा, निगेटिव्ह पॉईंट्सुद्धा त्याच्यामध्ये दाखवले जात आहेत. मग ऑब्वियस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून ते कॅन्सल करण्यासाठी फोर्स करणार, बरोबर आहे. म्हणजेच कुठंतरी काय होतंय, तर सिनेमा तयार करणारे लोक आहेत ना, त्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती कुठंतरी मर्यादा येते. समजते, म्हणजे या क्षेत्रावरती खूप मर्यादा आणण्याचं कार्य खरं तर या ॲक्टच्या अंतर्गत होत आहे, या बिलाच्या अंतर्गत होत आहे, असं कुठंतरी हे आर्टिकल सांगणार आहे. अशाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. मी वारंवार 2 वेळा हे तुम्हाला समजावून सांगितले. याचं कारण काय, आता सिनेमॅटोग्राफी बिल 2021 न्यूजमध्ये आहे, म्हणजे याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं पहिला महत्त्वाचा आपल्यासाठी हा पॉईंट आहे. दुसरा, त्याच्यातलं सेक्शन सांगितलं, सेक्शन 6 आणि सबसेक्शन 1 विषय बोलले गेले, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा फॅक्ट, खूप महत्त्वाचा काय सांगितलं इथं, तर एक केस दिली, युनियन ऑफ इंडिया वर्सेस KM शंकरप्पा, 2000ची केस आहे. युनियन ऑफ इंडिया वर्सेस KM शंकरप्पा ही केस आहे 2000 सालची. आणि या केसमध्ये सुद्धा हा जो सेक्शन 6 सबसेक्शन 1 आहे ना, तो अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनाबाह्य ठरवला गेला होता, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे, बरोबर आहे. मग पहिला आपला की पॉईंट काय, तर हे बिल 2021चं सिनेमॅटोग्राफी बिल 2021, सिनेमॅटोग्राफी बिल, खतरनाक शब्द आहे, सिनेमॅटोग्राफी बिल 2021 हे बिल आपल्याला करायचं आहे. नेमकं प्रोव्हिजन तुम्हाला इथंच मी सांगितलं, आता विशेष करायची काय गरज नाही. जर तुम्ही मी सांगतानाच नोट डाऊन केलं असेल तर तुम्हाला त्याची रिव्हिजन फक्त टाकायची. दुसरं महत्त्वाची गोष्ट काय, त्याच्यातलं सेक्शन 6 सबसेक्शन 1 याची तरतूद काय हे तुम्हाला करून ठेवायचं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, केस दिली आपल्याला, युनियन ऑफ इंडिया वर्सेस KM शंकरप्पा ही केस दिली आपल्याला, 2000 सालची केस आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं, त्यात जजमेंट जे आहे ना, ते जजमेंट पूर्ण आपल्याला करून ठेवायचं आहे. समजते, तर तुम्ही मग याच्याशी रिलेटेड कसा जरी क्वेश्चन विचारला तर तुम्ही तो व्यवस्थितरित्या, यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकता. समजते, एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल आपल्यासाठी कोणतं आहे बघूयात. हे जे आर्टिकल आहे ना, त्याच्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत किंवा फॅक्च्युअल गोष्टी आपल्या दृष्टीतून महत्त्वाच्या नाहीत, परंतु या आर्टिकलमध्ये 1991ची लिबरलायझेशन पॉलिसी होती ना, त्याच्यावरती बोललं गेलं. मग ते बरोबर आहे का चुकीचं आहे, त्याचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह इफेक्ट ते एका आयडियोलॉजीच्या माध्यमातून डिस्कस केले, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. परंतु महत्त्वाचं काय, कालच्या पण न्यूज पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 1991ची आपली जी पॉलिसी होती, इकॉनॉमिकल पॉलिसी, ही खूप महत्त्वाची आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. आणि खरं तर 1991 हे इयर जे आहे ना, वर्ष, ते आपल्या अर्थव्यवस्थेचा टर्निंग पॉईंट मानलं जातं, आपल्या देशाचा टर्निंग पॉईंट मानलं जातं. कारण का, तर 1991मध्ये प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही पॉलिसी अवलंबली गेली होती.
त्यामुळे ही पॉलिसी जी आहे ना त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरली आत्तापर्यंत. मग ती प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण, लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना या तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ही पॉलिसी आणण्याच्या पाठीमागे कारणं काय होती, महत्त्वाच्या पर्सनॅलिटी याचीच रिलेटेड कोणकोणत्या आहेत, त्या सर्व आपण करून ठेवणं गरजेचं आहे या दृष्टीतून. कारण कालच्या पेपरमध्ये 1991 इयरवरती बोलले गेले, आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा 1991 इयरवरती बोलले गेले. मग 1991 या इयरमध्ये महत्त्वाची घटनाच ही घडली होती की प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, त्याला LPG रिफॉर्म असं आपण म्हणतो, ही पॉलिसी अवलंबली गेली होती, ॲक्सेप्ट केली गेली होती. त्यामुळं मग LPG विषयी तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे, याची हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे, इकॉनॉमिकल महत्त्व, आर्थिकदृष्ट्या याचं महत्त्व काय आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून, हे सर्व तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यावरती प्रिव्हियस इयर मेन्स बघा तुम्ही किंवा प्री बघा, याच्यावरती क्वेश्चन फॉर्म झालेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे हे सर्व करून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. समजते तुम्हाला? एवढंच महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल बघूयात कोणतं आहे ते. पुढचं जे आर्टिकल आहे ते आपल्या एक्झामिनेशन सिस्टमवरती बोललं जाते. आता कोविड पॅन्डेमिकमुळे काय झालं होतं, बऱ्याच एक्झाम कॅन्सल करण्यात आले, म्हणजे जवळजवळ सर्वच एक्झाम कॅन्सल करण्यात आले. मग त्याच्यामध्ये मग एक्झाम घ्यायचं का नाही, पाठीमागील परफॉर्मन्सवरून विद्यार्थ्यांना पास केलं जाईल, त्यांना मार्क्स दिले जातील, अशा प्रकारच्या चर्चा चालू झाल्या. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की राज्य सरकारला स्टुडंटचं भविष्य तय करता येणार नाही. राज्य सरकारने किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीचा अशा प्रकारचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. कारण मागील परफॉर्मन्सवरून विद्यार्थ्यांना मार्क्स देणं, त्यांना पास करणं, हे कुठं तर त्यांच्या ॲबिलिटीचा पुरेपूर उपयोग करून न घेणं किंवा त्यांच्या ॲबिलिटीचा पुरेपूर एक्झामिनेशन न करणं, अशा प्रकारची गोष्ट आहे. त्याच्यामुळं फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम घ्याव्याच लागतील असं सुप्रीम कोर्टानं सांगण्यात आलं होतं. मग त्याच्यामध्ये मग खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. त्याच्यामध्ये मग ऑनलाईन एक्झाम घ्यायच्या, ऑफलाईन एक्झाम घ्यायच्या. मग ऑनलाईन एक्झाम जर घ्यायच्या तर बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची अवेलेबिलिटी नाही, हवे ते इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहेत, किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे अशा प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल नाही आहेत. मुली अशा आहेत विलेज एरियामधले की त्यांच्याकडे अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाहीत. मग ऑफलाईन घ्यायचं झालं तर मग कोविड पॅन्डेमिक आहे, मग ऑफलाईन एक्झामिनेशन आपण कसं घेऊ शकतो, अशा प्रकारचा कॉन्ट्रोवर्सी झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ते आत्तापर्यंत सुरू असलेले पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न काय केला आहे की तुम्ही एक्झाम एकतर ऑनलाईन घेऊ शकता, हा पर्याय आहे. नसेल तर ऑफलाईन घेऊ शकता, हा दुसरा पर्याय आपल्याकडे आहे. नसेल तर दोन्ही एक्झामचं कॉम्बिनेशन, म्हणजे जिथं ऑनलाईनची गरज आहे तिथं ऑनलाईन घेणे आणि जिथं ऑफलाईनची गरज आहे तिथं ऑफलाईन घेणे, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या आर्टिकलमध्ये काय सांगितली की अनेक कंट्रींनी, आता आपण काय बघितलं की अनेक कंट्रींनी आत्तापर्यंत काय केलं तर ओपन बुक एक्झाम घेण्याची जी पद्धत आहे ती अवलंबलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. अनेक मोठमोठ्या युनिव्हर्सिटीत आपल्याला ही पद्धत पाहाव्यास मिळते. मग ती कुठंतरी पद्धत आपण आता ॲक्सेप्ट करायची वेळ आली आहे का, अशा प्रकारची परिस्थिती कुठंतरी डेव्हलप झाली आहे का, असं कुठंतरी आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पुढची गोष्ट इथं काय सांगितली की ओपन बुक एक्झाम घेणं हे काही चुकीची गोष्ट नाही. किंवा ओपन बुक एक्झाम खरं तर आपण इतर कंट्री, ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ना त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे की आपण ओपन बुक एक्झामसुद्धा घ्यायला पाहिजे या कालावधीमध्ये. आणि मग ओपन बुक एक्झाममध्ये खरं तर विद्यार्थ्यांना ओपन बुक एक्झाम मधून कशा प्रकारचा विचार करायचा, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याच्यामध्ये, मग त्याचं आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायचं, हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. समजते? त्याच्यामुळे आपली आता पद्धत काय आहे, पाठकाराने जाऊन पेपरमध्ये उतरून या, अशा प्रकारची पद्धत आहे. आणि ती कुठंतरी पुढं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल वर्क करत असताना ती उपयोगाची पडत नाही असं तुम्हाला पाहाव्यास मिळतं. कारण प्रत्येक इंजिनियर, आता इंजिनियर स्टुडंटचंच उदाहरण घ्या, ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल करत असताय ना त्यावेळेस तुम्ही जेवढं बुकमधून शिकला आहात तेवढं प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंट करू शकत नाही, त्याच्या 10% पण प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंट करू शकत नाही. प्रॅक्टिकल वर्कसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल फील्डवरती जाऊनच वर्क करावं लागतं आणि त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. मग ही परिस्थिती का आली, मग एज्युकेशन सिस्टममध्येच असताना आपण इंजिनिअरिंग ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आपल्याला सर्व वर्क का येत नाही, तर मग तेच लूप होल आहे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये. आणि तेच इथं कुठंतरी खरं तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण
प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, प्रॅक्टिकल वर्कला जास्त आपण महत्त्व दिलं पाहिजे, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ते हा जो बदल आहे तो आत्तापर्यंत झाला नाही, पण हा बदल करण्यासाठी आता जो पॅन्डेमिक आहे ना, तो खरं तर आपला टर्निंग पॉईंट आहे एक्झामिनेशनचा किंवा एज्युकेशनचा, की आपण अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल करू शकतो, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते आपल्याला, म्हणजे आपल्या या आर्टिकलमधून आपल्याला काय शिकायचं आहे. तर या आर्टिकलमध्ये ना आपल्याला पहिल्यांदा आपली एज्युकेशन पॉलिसी काय आहे, युनियन एज्युकेशन पॉलिसी जी आपली आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. आणि त्याच्यामध्ये मग आता दिल्ली मॉडेल जे आहे ना, एज्युकेशनमध्ये दिल्ली मॉडेल खूप गाजलेलं आहे. मग ते दिल्ली मॉडेलचं जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे मुख्यमंत्री आहेत मनीष सिसोदिया, त्यांचं बुकसुद्धा आहे एक, त्याचा थोडासा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. ते दिल्लीचे एज्युकेशन सिस्टम सर्व राज्यामध्ये आता खूप यशस्वी मानली जाते. मग त्याचा थोडासा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी मग एज्युकेशन पॉलिसी आपली सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय आणि दिल्ली गव्हर्नमेंटचे काय याची थोडी ओझरती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 जो आहे तो सुद्धा या आर्टिकलमध्ये नोट डाऊन केला आहे. आणि हा खूप न्यूजमध्ये असणारा ॲक्ट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. मग त्याच्यासुद्धा तरतुदी आपण करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचीसुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते. इथं आपली खरं तर आजचे आर्टिकल समाप्त होत आहेत. आता बघूया इथून पुढच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज कोणकोणत्या आहेत त्या बघूयात. पुढची आपली पहिली जी न्यूज आहे ना ती आहे, आताच आपण जम्मू काश्मीरच्या एअरबेसवरती बघितलं की ड्रोन अटॅक झाला होता. त्याच्यामध्ये स्फोटकं त्या ड्रोनमध्ये इन्स्टॉल करून ते तिथं जम्मू काश्मीरमध्ये उडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्तहानी किंवा जीवितहानी मेजर अशी झाली नाही, परंतु ते खरं तर आपल्या फ्युचरसाठी आपल्यासाठी एक शिकवण आहे की अशा प्रकारचा अटॅकसुद्धा आपल्यावरती होऊ शकतो. मग त्याच्याच अनुषंगानं जम्मू काश्मीरमध्ये विशेष करून राजौरी हे जे ठिकाण आहे ते LOCच्या जवळ आहे, लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळच आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये जे ड्रोनसारखे जे लहान मुलांची खेळणी असतील किंवा त्याच्याच रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट आहेत ना ते कुठंतरी तिथं विकण्यासाठी बॅन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची. आणि त्याच्यामध्ये विशेष करून सेक्शन 144 CRPCचं हे सुद्धा न्यूजमध्ये. मग याच्यामध्ये काय काय तरतुदी दिल्या आहेत ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या दृष्टीतून. समजते तुम्हाला. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. LOC पण न्यूजमध्ये. मग LOC तुम्हाला माहिती पाहिजे नेमकं LOC कुठं आहे, त्याचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे. इथं ज्यावेळेस इंडियाचा मॅप आपण बघतोय ना त्यावेळेस तुम्हाला LOC जे आहे ते LOC या मॅपवरती ड्रॉ करायचं झालं तर इथं तुम्हाला कुठंतरी LOC दिसतं या ठिकाणावरती. आणि जो तिथून पाठीमागचा जो भाग आहे ना तो कुठंतरी पाकिस्तान व्याप्त काश्मीर त्याला आपण असं म्हणतो. समजते. आणि याच भागावरती कुठंतरी मग राजौरी ठिकाण असलेलं पाहाव्यास मिळतं. कॉन्ट्राव्हर्शियल ठिकाणी इथं आपल्याला असलेली पाहाव्यास मिळतात. समजते तुम्हाला. मग हे सर्व मॅपचं लोकेशनसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. कारण आता मॅपचा इश्यू काय, मॅप का तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. तर जॉग्राफीच्या ज्यावेळेस GS पेपर बघताना तुम्ही त्यावेळेस तुम्ही जेवढं मॅप ड्रॉ करून लोकेशन सांगताना तेवढं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, मार्क मिळवणार असतं. त्यामुळे तुम्हाला याची खूप चांगली इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. खूप चांगला मॅपचा सराव असणं गरजेचं होऊन बसतं. समजते. पुढची जर न्यूज आपण बघितली तर पुढची न्यूज आहे, सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटला 6 आठवड्यांचा कालावधी दिला. आणि त्याच्यामध्ये जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे त्यांना हे सांगितलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कोविडनं अफेक्ट झालेली कुटुंब आहेत त्यांना जो फंड ॲलोकेट केला होता ना तो कसा देणार आहे ते लवकरात लवकर सांगावं आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावं. त्याच्यासाठी तुमच्याकडे 6 आठवड्याचा कालावधी, म्हणजे त्यांना 6 आठवड्याचा गव्हर्नमेंटला कालावधी दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग याच्यामुळं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी त्याला NDMA असं म्हणतात हे न्यूजमध्ये. त्यामुळं याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते. पुढची न्यूज बघूया. पुढची जी न्यूज आहे ती आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत NV रामना यांच्याविषयी आहे. आणि यांनी आत्ताच देसाई मेमोरियल लेक्चर अटेंड केलं, म्हणजे त्यांनी डिलिव्हर केलं. आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी महत्त्वाचे की पॉईंट काय नोट केलेले आहेत. म्हणजे काय
अंडरलाईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे की पॉईंट बोललेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन पडण्याची असल्या ज्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटी असतात ना, त्या ज्या आयडिओलॉजीवरती भर देतात किंवा ज्या सिस्टमवरती भर देतात त्या सिस्टममधूनच क्वेश्चन फॉर्म झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी आपली इलेक्शन सिस्टम आहे त्याच्याविषयी त्यांनी बोलले. मग आता इलेक्शन विषयी पॉलिटीमध्ये जी काय आर्टिकल याच्याशी रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत ते आपण करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट यांनी पुढं काय सांगितलंय, या इलेक्शनमुळे आपल्याला आपलं गव्हर्नमेंट निवडण्यासाठी मदत होते. आपण जे हवं ते चॉईस करू शकतो. असं कुठं तर अथॉरिटी आपल्याला आपली इलेक्शन पद्धती देते असं याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलंच असं सांगितलं तुम्हाला इलेक्शनच्या रिलेटेड आर्टिकल्स असतील किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती तुम्हाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया बद्दल इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे. एवढंच या आर्टिकलमध्ये आपण महत्त्वाचं घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची छोटीशी न्यूज काय आहे तर दिल्लीमध्ये हीट वेव्ज आपल्याला पाहाव्यास मिळाला. गरम हवेच्या लाटा आपल्याला पाहाव्यास मिळाल्या. त्याच्यामध्ये त्याचं जवळजवळ टेम्परेचर 43.5 डिग्री सेल्सिअस असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्या दृष्टीतून महत्त्वाची होती. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात. पुढची पहिली न्यूज जी आहे ती दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. दिल्ली गव्हर्नमेंटनं काय केलं होतं तर खूप लोकांसाठी 2 आठवड्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता आणि त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्या लोकांना लस देण्यासाठी खरं तर किंवा लसीशी रिलेटेड सुविधा देण्यासाठी ज्या नर्स सुविधा देतात त्या सुविधा देण्यासाठी त्यांना ट्रेन केलं जाईल 2 आठवड्यामध्ये आणि त्यानंतर मग लस व्यवस्थितरित्या डिलिव्हर होण्यासाठी आणि खूप वेगानं डिलिव्हर होण्यासाठी मदत होईल असं दिल्ली गव्हर्नमेंटचं मत आहे. परंतु जे नर्स युनियन आहे, नर्स ज्या आहेत त्या नर्स ज्या आहेत त्यांनी याला अपोज केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कारण का, त्यांनी दिल्ली गव्हर्नमेंटचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांना पत्र लिहून याचा निषेध दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामध्ये त्यांनी त्या पत्रामध्ये त्यांना सांगितले की 2 आठवड्यामध्ये तुम्ही लस देण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ट्रेन करू शकत नाही. त्याच्यासाठी प्रोफेशनल व्यक्तीची गरज आहे. जर त्यांच्याकडून काही चुका व्हायला लागल्या लस देताना तर खूप वाईट परिणामांना आपल्याला फेस करावं लागेल असं कुठंतरी त्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलेलं पाहाव्यास मिळालं आणि त्याच्याशी रिलेटेड त्याच्या विरोधात प्रोटेस्टसुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. पुढची न्यूज ट्विटरशी रिलेटेड आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटरच्या विरोधात FIR दाखल केली आणि त्याच्यामध्ये काय झाले तर ट्विटरवरती मोठ्या प्रमाणात सेक्शुअल कंटेंट शेअर केला जातो, मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर केला जातो असं दिल्ली पोलिसांचं मत आहे. परंतु त्याच्यावरती रिप्लाय देत असताना ट्विटरने हे सांगितलं की ट्विटर हॅज अ झिरो टॉलरन्स पॉलिसी फॉर चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन्स अँड वी हॅव ए प्रोॲक्टिव्ह अप्रोच टू कम्बॅटिंग सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन्स ऑफ ए मायनर ऑन अवर सर्व्हिस. म्हणजे यांनी हे सांगितले की लहान मुलांशी रिलेटेड पोर्नोग्राफिक कंटेंट किंवा लहान मुलांशी रिलेटेड सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनचा जो कंटेंट आहे त्याच्यावरती ट्विटर तशा प्रकारचा कंटेंट कधीही सहन करणार नाही. तो तुरंत त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल अशा प्रकारची पॉलिसी ट्विटरची आहे असं ट्विटरनं जाहीर केले गेले. मग त्याच्यामुळं न्यूजमध्ये आता इथं काय काय तर पोक्सो ॲक्ट न्यूजमध्ये त्याला आपण चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स हा जो ॲक्ट आहे तो न्यूजमध्ये आणि याच्याशी रिलेटेड जे इंडियन पिनल कोड्स आहेत, इंडियन पिनल कोडचे सेक्शन आहेत ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर IT ॲक्ट्समुळं जास्त ट्विटर न्यूजमध्ये. आता IT मिनिस्टर जे आपले आहेत रविशंकर प्रसाद यांचंच 2 तासासाठी यांनी ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं होतं, त्यामुळे सुद्धा खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टसुद्धा याच्याशी रिलेटेड न्यूजमध्ये. मग आपल्याला याच्याशी रिलेटेड पोक्सो ॲक्ट बघून ठेवायचं आहे. याच्याशी रिलेटेड इंडियन पिनल कोडमध्ये महत्त्वाचे सेक्शन जे न्यूजमध्ये असतात ते बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि नवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2021 याच्यामध्ये काय तरतुदी सोशल मीडियाशी रिलेटेड आहेत हे सुद्धा बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते. पुढची न्यूज जी आहे ती गुगलशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही रिलेटेड अजून कशाची आहे तर नवीन IT रूल जे आलेले आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल 2021
याच्यामध्ये नवीन तरतूद काय आहे तर प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मग त्याच्यामध्ये गुगल असू द्या, ट्विटर असू द्या, फेसबुक असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, यांनी प्रत्येक महिन्याला एक डेटा पब्लिश करायचा आहे, एक रिपोर्ट इंडियन गव्हर्नमेंटला द्यायचा आहे इंडियाशी रिलेटेड. आणि त्याच्यामध्ये जी काय महिन्याची इन्फॉर्मेशन आहे, किती पोस्ट पब्लिश झाल्या, किती डिलीट केल्या, ॲक्शन काय काय घेतलं, इंडियनमधून कंप्लेंट आलेली, त्या कंप्लेंटवरती ॲक्शन कोणकोणते घेतले, याच्याशी सर्व रिपोर्ट त्यांनी पब्लिश करायचा, असं नवीन IT रूल्स 2021मध्ये सांगण्यात आलं होतं. आणि पहिलाच रिपोर्ट गुगलकडून पहिल्या महिन्याचा रिपोर्ट पब्लिश केलेला आपल्याला कुठंतरी इथं पाहावेस मिळते. मग त्याच्यामध्ये गुगलनं त्या रिपोर्टमध्ये हे सांगितलं, जवळजवळ या महिन्यात 59,350 पोस्ट ह्या डिलीट केल्या गेल्या गुगलकडून आणि 27,700च्या जवळ आसपास त्यांना कंप्लेंट आल्या होत्या वेगवेगळ्या युजर्सकडून, समजते. आणि त्याच्यावरती ॲक्शन व्यवस्थितरित्या घेतली गेली असं कुठंतरी या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. मग ही तरतूद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये करण्याची प्रोव्हिजन ही का केली असेल तर आपल्याला खरं तर सोशल मीडिया आपल्या नागरिकांना व्यवस्थितरित्या वागणूक देत आहे का, त्यांच्या कंप्लेंटवरती व्यवस्थितरित्या ॲक्शन घेत आहे का, अशा प्रकारची माहिती इंडियन गव्हर्नमेंटला असायला पाहिजे. म्हणून तर अशा प्रकारची प्रोव्हिजन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये घेतली गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. आणि याच्याशी रिलेटेड मग व्हॉट्सअप, फेसबुकचा आणि याचासुद्धा इंडियन गव्हर्नमेंटचा सुद्धा वाद आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. आता ट्विटरचा आणि इंडियन गव्हर्नमेंटचा याच्याशी रिलेटेड वाद चालूच आहे, तो सुद्धा आपल्याला माहिती आहे, समजते. म्हणून आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे रूल नवीन आलेले आहेत 2021चे, त्याच्याशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं, समजते. ही पुढची न्यूज आहे ती आपण फ्रंट पेजवरती बघितलं. सुप्रीम कोर्टानं NDMA, ज्याला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणतो, त्यांना जो एक्स ग्रॅटिया पेमेंट, ज्याला आपण कोविड-19मुळे डेथ झालेल्या फॅमिलींसाठी अनुदान जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जाहीर केलं गेलं होतं, ते कुठंतरी व्यवस्थितरित्या त्या लोकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही, त्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं खरं तर NDMAला सुनावलं आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला सुनावलं आहे. आणि त्याच्यावरती खरं तर नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे आणि त्यांना सरळ सांगितलं आहे की तुम्ही जी याचं इम्प्लिमेंटेशन करत आहात ते कुठंतरी चुकीच्या पद्धतीचं आहे आणि निराशाजनक आहे, त्याच्यामुळं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं तुम्हाला गरजेचं आहे, हे सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढची न्यूज जी आहे ती S जयशंकर, फॉरेन अफेअर मिनिस्टर आहेत आपले, त्यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. ती आत्ताच आपल्याला इंडिया ग्लोबल फोरम 2021मध्ये बोलताना दिसले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 पॉईंट महत्त्वाचे मांडले. पहिला एक पॉईंट मांडला की जे बिग टेक फर्म्स आहेत, महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी फर्म्स आहेत, त्यांनी खरंच अकाउंटेबल असणं गरजेचं आहे, जबाबदारीपूर्ण वागणं गरजेचं आहे. हा एक पॉईंट त्यांनी महत्त्वाचा मांडला टेक फर्म्सबद्दल. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट त्यांनी हे मांडला की वॅक्सिन साठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या पॅन्डेमिक डिझास्टरशी लढण्यासाठी खरं तर सर्व कंट्रीज, डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत, त्यांनी एकत्र येऊन सर्वांनी आपण याच्याशी लढणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत जगातून हा व्हायरस नष्ट होत नाही तोपर्यंत कोणतीही कंट्री पूर्णरित्या सुरक्षित आहे असं आपण म्हणू शकत नाही, असं मत कुठंतरी यांनी मांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता इंडिया ग्लोबल फोरम 2021 काय आहे हे बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं, समजते. त्याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती ग्रीन पासची रिलेटेड न्यूज आहे. आत्ताच आपण काय बघितलं होतं तर आपण जी आपली कोविशिल्ड वॅक्सिन घेतोय आणि त्याचे सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे आहे, तरीसुद्धा आपल्याला दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल, विशेष करून युरोपियन युनियन कंट्रीजमध्ये जायचं असेल तर ग्रीन पास आपल्याला मिळत नाही, तिथे एंट्री आपल्याला मिळत नाही. कारण आपलं जे वॅक्सिन आहे कुठंतरी त्यांच्याकडून ऑथोराईज समजलं जात नाही. मग त्याच्यासाठीच आता इंडियानं पावलं उचलण्यास सुरुवात केली. जर युरोपियन युनियन कंट्रीज ज्या अशा प्रकारची पावलं उचलतील त्यांच्यासाठी सुद्धा इंडियाची तशाच प्रकारचे स्टेप्स इंडिया उचलेल, तशाच प्रकारचे ॲक्शन इंडिया घेताना दिसेल असे इंडियन गव्हर्नमेंटकडून कुठंतरी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपण मन एक आहे ना, जशाच तसे तुम्ही जसं वागाल तसंच तुमच्याबद्दल आमची सुद्धा वागणूक तुमच्यासाठी तशाच पद्धतीचं असेल, असं कुठंतरी इंडियाने इनडायरेक्टली सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढची न्यूज आहे जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत मोदी यांनी काउन्सिल ऑफ मिनिस्टरची एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये खरं तर त्यांनी भर दिला की अजूनसुद्धा हा पॅन्डेमिक संपलेला नाही, त्यामुळे जास्तीत जास्त लवकर आपण वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे.
खूप मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन पॉलिसी जी आहे आपली चांगल्या पद्धतीनं आपल्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, तरच आपण यशस्वीरित्या या पॅन्डेमिकमधून बाहेर निघू शकतो, असं या महामारीमधून बाहेर निघू शकतो असं कुठेतरी यांनी सांगितलेलं पाहावेस मिळतं. पुढची न्यूज आहे ती डिलिमिटेशन, जम्मू काश्मीरशी रिलेटेड न्यूज आहे. जम्मू काश्मीरमध्ये आत्ताच बघितलं आपण डिलिमिटेशन प्रोसिजर होताना आपल्याला दिसते. मग त्याच्यासाठी तिथली बेसिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी खरं तर डिलिमिटेशन पॅनल जे आहे ते तिथं आता व्हिजिट करताना आपल्याला दिसेल. त्याची तारीख आहे जुलै 6 ते जुलै 9 या दरम्यान ते कदाचित व्हिजिट तिथं करेल. म्हणून आपल्याला डिलिमिटेशन कमिशन म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, त्याला मराठीत आपण पुनर्रचना आयोग सुद्धा म्हणू शकतो. यांचं कार्य काय असतं तर आता जम्मू काश्मीरमध्ये यांचं खरं तर कार्य आहे की मतदारसंघ जे असतात, खासदारकीसाठी मतदारसंघ असतात, आमदारकीसाठी असतात, तुम्हाला माहिती आहे ते प्रत्येक काही वर्षानंतर त्याच्या सीमा बदलतात. मग जम्मू काश्मीरमध्ये आता त्याच मतदारसंघांच्या सीमा कुठंतरी फिक्स करण्याचं काम या डिलिमिटेशन कमिशनकडून होणार आहे. मग आता ते सीमा फिक्स करण्यासाठी तिथली लोकसंख्या आपल्याला माहिती पाहिजे, कोणकोणते जिल्हे महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, त्याची टपोग्राफी आपल्याला माहिती पाहिजे. तीच माहिती घेण्यासाठी हे डिलिमिटेशन पॅनल तिथं पुढच्या काही दिवसात जाताना आपल्याला दिसेल. समजते? त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची. आणि जम्मू काश्मीरमध्ये तसं पण महत्त्वाचं घटना आता घडामोडी घडतच आहेत. प्राईम मिनिस्टरनं आत्ताच त्यांना जे 14 महत्त्वाचे लीडर आहेत तिथलं त्यांच्यासोबत मिटिंग घेतलेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्यामुळं मग गुपकर अलायन्स जास्त न्यूजमध्ये होतं, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. समजते? त्याच्यामुळं मग डिलिमिटेशन कमिशन जास्त न्यूजमध्ये आहे. मग डिलिमिटेशन कमिशनविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. आणि आता जम्मू काश्मीरची युनियन टेरिटरीज मध्ये समावेश झालेला आहे. समजते? आता युनियन टेरिटरीज विषयी काय प्रोव्हिजन इंडियन पॉलिटीमध्ये आपल्याला दिले, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपले आहे, ते आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे भूतानशी रिलेटेड. भूतानला आता युरोपियन युनियन कडून काही डोसेसची मदत होणार आहे. काही म्हणजे 0.5 मिलियनच्या आसपास डोसेस त्यांना भूतान कंट्रीला दिले जातात. कारण का तर भूतान कंट्री जी आहे ना ती फर्स्ट डोस देण्यात यशस्वी ठरली आहे, परंतु सेकंड डोस देण्यासाठी त्यांना खूप क्रिटिकल कंडिशन्सला फेस करावं लागते. मग त्याच्यासाठी मग इंडियानं सुद्धा मैत्री प्रोग्रामच्या वॅक्सिन मैत्री प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांना मदत केली होती पहिल्या वॅक्सिनमध्ये, परंतु दुसऱ्या वॅक्सिनच्या वेळेस दुसऱ्या डोसच्या वेळेस त्यांना मदत करणं पॉसिबल झालं नाही. कारण का तर इंडिया स्वतःच सेकंड वेव्हमध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेम्सला फेस करत होतं, त्यामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे कुठंतरी भूतान कंट्री जी आहे ती अडचणीत आपल्याला पाहावयास मिळाली होती. मग आता युरोपियन युनियन जे आहे, जे त्यांचं ॲस्ट्राझेनेका वॅक्सिन आहे ते भूतान कंट्रीला प्रोव्हाइड करताना आपल्याला पाहावयास मिळाले. त्यामुळे आता इंडिया भूतान इंटरनॅशनल रिलेशन आपलं जे आहे ते आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंडिया युरोपियन युनियन हे सुद्धा बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे आताच बेंगॉलमध्ये, विशेष करून कोलकातामध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये मोठ्या प्रमाणात वॅक्सिनमध्ये फ्रॉड आपल्याला पाहावयास मिळाला. फेक वॅक्सिन दिले गेले वेगवेगळे कॅम्प आयोजित करून. मग त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने काय सांगितले, याच्याशी रिलेटेड जो रिपोर्ट आहे तो लवकरात लवकर सबमिट करण्यात यावा असं लोकल अथॉरिटीला सांगण्यात आले, स्टेट गव्हर्नमेंटला सांगण्यात आले. त्याचबरोबर छोटी महत्त्वाची न्यूज काय आहे तर आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीकडून हे जाहीर करण्यात आले आहे की कोणत्याही प्रकारे ग्लोबल लेवलला हे एव्हिडन्स नाही की आता मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांमध्ये ही अफवा पसरलेली आपल्याला दिसते की वॅक्सिन घेतल्यानंतर फर्टिलिटी रेट कमी होतो, म्हणजे मुलांना जन्म देण्याचा जो ॲबिलिटी आहे ती कुठंतरी कमी होते असं अफवा कुठंतरी पसरलेल्या लोकांमध्ये पाहावयास मिळते. परंतु युनियन हेल्थ मिनिस्टरनं हे क्लिअर केलं आहे की अशा प्रकारचा ग्लोबल लेवलला कोणत्याही प्रकारे एव्हिडन्स सापडलेला नाही किंवा एव्हिडन्स नाही, त्यामुळे तुम्ही बिंदास लस घेऊ शकता. समजते? पुढची न्यूज जी आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड आहे. सुप्रीम कोर्टानं आताच इश्यू क्लिअर गाईडलाईन्स ऑन डेथ सर्टिफिकेट असं सांगितलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं गव्हर्नमेंटला हे सांगितलेलं आहे की कोविड-19मुळे डेथ झालेली जी लोक आहेत ना त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचा कोविडमुळंच मृत्यू झाला आहे हे सांगणारं एक डेथ सर्टिफिकेट इश्यू केलं जावं आणि त्याच्याशी रिलेटेड जी काय तुमची प्रोव्हिजन्स आहे, जी काय तुमची प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर पब्लिश करावी असं सुप्रीम कोर्टानं गव्हर्नमेंटला आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळालं. समजते तुम्हाला? पुढची न्यूज आहे ती आहे भारत बायोटेकशी रिलेटेड आहे आणि यांनी आता जाहीर केलं आहे की कोणत्याही प्रकारचं ब्राझीलसोबत वॅक्सिनशी रिलेटेड अजून फायनल डील झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या वॅक्सिनची कोणतीही बॅच त्यांना आत्तापर्यंत सेंड करण्यात आली नाही, सप्लाय करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्याकडून सुद्धा आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा त्याच्यासाठी ॲडव्हान्स पाठवलेला नाही.
समजते. भरपूर न्यूजमध्ये होतं की कोविशिल्ड जी वॅक्सिन आहे ती ब्राझीलला सप्लाय करण्यात येणार आहे, परंतु त्यांनी हे जाहीर केलं की आत्तापर्यंत कोणत्याही फायनल त्याच्यावरती प्रोसिजर झालेली नाही. दुसरी न्यूज जी आहे ती कॅबिनेट मिनिस्ट्रीने जाहीर केला आहे भारतनेट प्रोजेक्टविषयी, आणि त्याच्यासाठी खरं तर 19,041 कोटी रुपयेचा फंडसुद्धा ॲलोकेट केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि त्यांनी हे सांगितलं की भारतनेट प्रोजेक्ट जो आहे तो PPP मॉडेल जे आहे त्याला आपण प्रायव्हेट पार्टनरशिप, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल जे म्हणतो, याच्या माध्यमातून भारतनेट प्रोजेक्ट हा ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला दिसेल, असं कुठंतरी कॅबिनेट मिनिस्ट्रीने आपल्याला जाहीर केलेलं पाहाव्यास मिळतं. आता भारतनेट प्रोजेक्ट काय आहे हे सर्व भारतनेट प्रोजेक्टविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि PPP मॉडेल जे आहे ना, PPP मॉडेल ज्याला आपण म्हणतो, ते मॉडेल इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल काय आहे हे इकॉनॉमीच्या दृष्टीतून अभ्यासणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. समजते. दोन याच्यामध्ये की पॉईंट काय आहेत, पहिला आहे भारतनेट प्रोजेक्ट आणि दुसरा आहे PPP मॉडेल काय, एवढंच महत्त्वाचं आहे. पुढची पहिली न्यूज आहे टुरिझमशी रिलेटेड. आता युनायटेड नेशनच्या 2 महत्त्वाच्या संस्था, ऑर्गनायझेशन ज्या आहेत, ती पहिली आहे UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, त्याला UNCTAD आपण म्हणतो, आणि दुसरे आहे UN वर्ल्ड टुरिस्ट ऑर्गनायझेशन, त्याला UNWTO असं म्हणतो आपण. या 2 ज्या ऑर्गनायझेशन आहे ना, त्यांनी एक रिपोर्ट जाहीर केला टुरिझमशी रिलेटेड जगावरती. आणि जगामध्ये जवळजवळ जगाच्या GDP मध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये, जगाच्या, भारताच्या नाही म्हणत मी किंवा एका कंट्रीच्या नाही म्हणत, जगाच्या म्हणतोय, ते 2021 विषयी त्याच्यामध्ये बोलले गेले. आणि या वर्षामध्ये जगाच्या GDP मध्ये जवळजवळ $4 ट्रिलियनचा कमतरता आपल्याला टुरिझम सेक्टरमध्ये पाहाव्यास मिळाली, टुरिझम सेक्टरमुळं पाहाव्यास मिळाली. मग टुरिझम सेक्टरमध्ये कुठंतरी कोविड-19मुळं ते बंदच होतं 2 वर्षासाठी कदाचित ह्या, आणि त्याच्यामध्ये विशेष करून 2020-2021 या वर्षामध्ये जवळजवळ $4 ट्रिलियनची कमतरता जाणवलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली GDP मध्ये जगाच्या. समजते. मग त्याच्यामुळं हा रिपोर्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये याचा उपयोग करू शकता. मग याच्याशी रिलेटेड की पॉईंट काय आहे तर UNCTAD न्यूजमध्ये, UNWTO न्यूजमध्ये, युनायटेड नेशन न्यूजमध्ये. दुसरी काय गोष्ट आहे महत्त्वाची तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट न्यूजमध्ये. मग आपल्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची डेफिनेशन काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात, आणि जगाचा GDP मध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होतं, त्याची डेफिनेशन काय, हे आपण सर्व बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. आता टुरिझम सेक्टर जास्त न्यूजमध्ये, इंडियाचं टुरिझम सेक्टर पण न्यूजमध्ये असलेलं फ्रंट पेजला जातात न्यूज होती, बघितली आपण. त्यानंतर जगाच्या टुरिझम सेक्टरवरती सुद्धा खूप वाईट परिणाम झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग टुरिझम सेक्टरचा इंडियन इकॉनॉमीमध्ये काय वाटा आहे याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि टुरिझम सेक्टरचा जगाच्या इकॉनॉमीमध्ये काय वाटा आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज जी आहे ती USनं आताच एक बिल पारित केलं आहे, आणि त्याच्यामध्ये इंडियासाठी जवळजवळ $100 मिलियनची तरतूद करण्यात आली आहे इंडियाला मदत करण्यासाठी कोविड-19च्या अशा या पॅन्डेमिकमध्ये, खऱ्या अर्थाने वॅक्सिनेशन पॉलिसीमध्ये. त्यामुळं इंडिया US रिलेशन कुठंतरी खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया US रिलेशनसाठी ही न्यूज आपल्याला महत्त्वाची होऊन बसते. पुढची न्यूज आपण यार लॅपिड जे आहे ती इस्रायल सिक्स टू बिल्ड वाइडर टाईज अक्रॉस वेस्ट एशिया. यांनी जे फॉरेन मिनिस्टर आहेत इस्रायलचे, त्यांनी आताच युनायटेड अरब अमिरात, ज्याला UAE आपण म्हणतो, त्याला भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली, आणि तिथं सुद्धा नवीन एम्बॅसी त्यांची आता स्थापन झालेली आहे. मग यांनी हे सांगितलं की आम्ही फक्त UAE सोबतच संबंध चांगले करतोय अशातला भाग नाही, तर आता आम्ही वाटचाल करतोय वेस्ट एशियाकडे, आणि वेस्ट एशियामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या कंट्री आहेत त्यांच्याशी आता इस्रायलचे संबंध कुठेतरी बदलताना आपल्याला दिसतात, आणि इस्रायलसुद्धा तशा पद्धतीनं प्रयत्न करताना दिसते आपल्याला. आणि हे सुद्धा यार लॅपिड जे फॉरेन मिनिस्टर आहेत इस्रायलचे, त्यांनी सुद्धा त्यांच्या स्पीचमध्ये, त्यांच्या भाषणामध्ये जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग याच्यामधून आपल्याला आणखी काय घ्यायचं तर इंडिया इस्रायल रिलेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि इस्रायलची एक वेगळी हिस्ट्री, इस्रायल पॅलेस्टाईन वारंवार कॉन्फ्लिक्ट चालू असतो. त्यामुळे इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट काय आहे हे सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे.
त्याच्याच रिलेटेड मी लेक्चर वेगळं बनवलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघा. नसेल तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टविषयी जी काय बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही नेटवरून काढून ठेवणं खूप गरजेचं होऊन बसतं. कारण का तर याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते, त्याच्यासाठी ही कुठंतरी न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची असलेली पाहाव्यास मिळते. आणि ही खरं तर न्यूज आजच्या हिंदूची शेवटची न्यूज आहे. इथं हिंदू समाप्त होतोय आजचा आपला. आशा आहे की मी आजचा द हिंदू जो 1 जुलै 2021चा द हिंदू होता तो मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल तुम्ही जे इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्यानुसार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लीज आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हे व्हिडिओ लेक्चर शेअर करा, हा कोर्स जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या खेड्यापाड्यातले विद्यार्थी आहेत, मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, त्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढं मी जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि ते खरं तर माझ्यासाठी मोटिवेशन असेल. त्यामुळं तुमच्या मदतीशिवाय ते शक्य होणार नाही. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.